जगातलं कुठलंही वाहन घेतलं तरी त्यातला एखादा स्पेअर पार्ट तरी औरंगाबादेत तयार होत असल्याचं आपल्या लक्षात येईल। या सेक्टरशी संबंधित 1000 पेक्षा अधिक लहान मोठे उद्योग इथं असल्यानंच जगाच्या नकाशावर औरंगाबादचं नाव ठळकपणे पाहायला मिळतंय। मध्यम वर्ग आणि तरुणाईवर भिस्त ठेवत दुचाकी वाहनांनी 81% मार्केटवरती ताबा मिळवलाय। हे सगळं पाहता या सेक्टरमध्ये मार्केटिंग पासून प्रत्यक्ष उत्पादनापर्यंत अनेक संधी अजूनही आहेत असंच चित्र आहे। या संधी नेमक्या कशा प्रकारच्या आहेत, या सेक्टर समोरची आव्हानं नेमकी काय आहेत, त्यावरचे उपाय कोणकोणते करता येतील आणि याच विषयावरती आपल्याला आज चर्चा करायची आहे। या चर्चेमध्ये रुचा मंत्राचे मॅनेजिंग पार्टनर रोहित दशरथी आणि रत्नप्रभा मोटार्सचे संचालक अर्जुन पवार औरंगाबादेतनं थोड्याच वेळात आपल्या बरोबर सहभागी होतील। तर पुण्यातनं झील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अजित काळे आणि केजे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधल्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक प्रमोद दस्तुरकर सहभागी होतील। तर माझ्याबरोबर बेलापूर स्टुडिओमधनं ऑटोमोबाईल इंजिनियर शुद्धोधन सप्रे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। तुम्हा सगळ्या मान्यवरांचं खूप खूप स्वागत आहे। आपण या चर्चेला आता सुरुवात करूयात। मला सगळ्यात आधी शुद्धोधन तुझ्याकडे यायचं आहे, कारण की माझ्या शेजारीच तू बसलेला आहेस आणि बाकीचे गेस्ट आपले कनेक्ट होत आहेत। भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वार्थानं गती देणाऱ्या या सेक्टरची सध्याची स्थिती नेमकी कशी आहे? सध्याची स्थिती जर आपण बघितली तर इंडियन जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, जसे आपले टाटा मोटर्स आहेत, महिंद्रा आहेत, ते खूप उत्तम आपले जे नवीन मॉडेल्स आहेत ते लॉन्च करतायत। आणि त्यांचा पूर्ण एम आहे की भारताचं मार्केट जे खूपच जास्त आहे, म्हणजे आपण 7th लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत बघायला गेलं तर तिकडे तर आपला एक वाटा असावाच। पण फॉरेन मार्केट जे आपण म्हणतो कोर आहे ऑटोमोबाईलसाठी, म्हणजे नेहमी जर आपण ऑटोमोबाईलचे उदाहरणं द्यायला गेलो तर फॉरेन कार्स, UK कार्स, US कार्स ह्याचंच उदाहरणं आपल्या समोर येतात। पण जर इंडियन कार्स जर आपण बघायला गेलो तर तिथे खूप स्कोप आहे आपल्या इंजिनियर्सना ॲज वेल ॲज आपल्या कंपनीजना खूप काय करायला। तर मला असं वाटतं की सध्याची जी स्थिती आहे मार्केटची, इंडस्ट्रीची, ती त्या दिशेने की भारताचा एक ठाम पोझिशन असावी त्याच्यात, आणि सगळ्या कंपनीज आणि आपले स्टुडंट्स पण इंजिनिअरिंगचे त्या दिशेनेच जात आहेत असं मला वाटतंय। ओके, तू ऑटोमोबाईल शिकला आहेस, म्हणजे तुला ही आवड आधीपासूनच तुझ्यामध्ये होती की असं काही ठरवलं होतंस की आपल्याला ऑटोमोबाईल क्षेत्रातच करिअर करायचंय? काय ड्रीम होतं जेव्हा तू या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलंस? खरं तर लहानपणापासून, म्हणजे अगदी लेगो जे आपण खेळतो किंवा मेकॅनिक्सचे जे गेम खेळतो, तर तिथूनच काही ना काहीतरी बनवायची, तोडायची ती हौस मनात होती। आणि वरून आपले म्हणजे आपलं जी मुळात महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, म्हणजे आपण गणेश उत्सव करतो किंवा नवरात्री, तिथे आपण सजावटी करतो, म्हणजे तुम्ही कुठेही बघितलं ना तर तिकडे इनोव्हेशनसाठी स्कोप आहे। ते करता करता जेव्हा 12वीचं माझं महत्वाचं वर्ष आलं तेव्हा मला काहीतरी ठरवायचं होतं की मला कुठे जायचंय, आणि बरीच आवड होती कम्प्युटर्समध्ये, ऑटोमोबाईल्समध्ये। मग तेव्हा माझ्याकडे खूप मोठी म्हणजे लिस्ट होती की मी काय करू शकतो, पण त्याच्यात मला मुळातच कार डिझायनिंग आणि काय म्हणतात त्या पर्टिक्युलर ऑटोमोबाईलच्या आतले जे वेगळे सिस्टम्स आहेत ते कसे काम करतात त्याची मला लहानपणापासूनच आवड होती, म्हणून मी ऑटोमोबाईल हे क्षेत्र निवडलं। ओके, आपल्याबरोबर प्राचार्य डॉक्टर अजित काळे सुद्धा आहेत, जे झील इंजिनिअरिंग कॉलेज मधले प्राध्यापक आहेत। आपण त्यांचं स्वागत करूयात या कार्यक्रमामध्ये। सर, स्वागत आहे तुमचं। आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये नेमक्या संधी कोणकोणत्या आहेत, आणि आपण जी सिरीज घेतो आहोत कुशल मनुष्यबळ याची, तर नेमकी कोणती कमतरता जाणवते या सगळ्यामध्ये? ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तशा संधी भरपूर आहेत। आणि आपण जर बघितलं तर एज्युकेशन सेक्टर जे आहे, जे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आपण बोलतो, तर आपण त्यानुसार आपण बऱ्याच सिलेबस सेटिंग करतो। मी पुणे विद्यापीठाचा बोर्ड ऑफ स्टडीचा मेंबर पण आहे मेकॅनिकलचा, आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आपण खूप सिलेबसच्या रिलेटेड बरेच काही आपण चेंजेस केलेले आहेत। प्रॅक्टिकल एक्सपोजर देत आहोत, आणि सर्व गोष्टी अशा आहेत की मुलांना बहा झालं, सुप्रा झालं, ह्या गोष्टी आपण हे केल्या आहेत। आणि झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आम्ही ऑटोमोबाईल एक्सलन्स सेंटर म्हणून एक संकल्पना चालू केली आहे, आणि त्या अंतर्गत आपण एक 6 प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत। जसे बाईक मॅन्युफॅक्चरिंग आपण मेंटेनन्स करतो, तर त्या प्रमाणात आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत। आणि मुलांना प्रॅक्टिकल एक्सपोजर हे खूप महत्वाचं आहे, ते आपण देत आहोत।
आणि आपण ज्या काही गोष्टी बहा झालं किंवा सुप्रा झालं या गोष्टीतून बरेच मुलं डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग ह्या गोष्टी शिकतात. इव्हन सॉफ्टवेअर रिलेटेड बरेच टेस्टिंग वगैरे आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ते मुलं शिकतात. तर प्रॅक्टिकल एक्सपोजर देणं खूप महत्वाचं आहे आणि ते आपण देत आहोत. आणि यामुळं ऑटोमोबाईल सेक्टर नक्कीच स्किल्ड आपल्याला इंजिनियर्स नक्कीच मिळतील आपल्याला. ओके, आपल्याबरोबर प्रमोद दस्तुरकर सुद्धा आहेत. प्रमोदजी, आता नेमके कोणकोणत्या पद्धतीचे कोर्सेस आणि डिग्री आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि पुढची आपल्या काळाची गरज जर आपण ओळखली आताच, तर आपण या क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या लोकांनी नेमकं कशा गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही जे म्हणालात कोर्सेस बद्दल, मेकॅनिकल ही मेन ब्रँच आहे, मेकॅनिकलची ही सब ब्रँच आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, आणि तसंच ME मध्ये हीट पॉवर, डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग असे सब कोर्सेस आहेत, सब स्पेशालिटी कोर्सेस आहेत. तर ही जी ऑटोमोबाईल ब्रँच आहे ही सुपर स्पेशालिटी म्हणायला आपल्याला हरकत नाही, की जसं MBBS केल्यानंतर कोणी डायरेक्ट कार्डिओलॉजीकडे जातो, MBBS केल्यानंतर कोणी डायरेक्ट न्यूरोलॉजीकडे जातो, तसा हा ग्रॅज्युएशनच्या वेळेसच विद्यार्थी ऑटोमोबाईलकडे वळतो. ओके, तर ऑटोमोबाईलला ॲज ऑन सच तसं पाहिलं तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण आपण जर विचार केला की 100 ऑटोमोबाईल इंजिनियर्स निघालेत तर त्याच्यापैकी 25 जणांना, आय विल से 25 जणांना निच टाईप चांगले जॉब मिळतात. ओके, आणि बाकीचे जे 25 जण आहेत त्यांना पण जॉब मिळतात, आणि बाकीच्यांना मग हे खालच्या दर्जाचे जॉब मिळतात. तर आता जसं काटे सरांनी नमूद केलं की ट्रेनिंगची गरज ही सगळ्यात महत्वाची आहे. आता एक गोष्ट मला मनात नमूद करावं वाटते की जसं सॉफ्टवेअर फील्डमध्ये मी ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर आहे, 5,000 मुलांना प्लेस केलेलं आहे. सॉफ्टवेअर फील्डमध्ये जास्त प्लेसमेंट होतं, आणि सॉफ्टवेअर फील्डमध्ये आपण जर विचार केला तर ह्या सगळ्या कंपन्या, मायक्रोसॉफ्ट घ्या, ओरॅकल घ्या, लिनक्स घ्या, किंवा छोट्या मोठ्या कंपन्या, ह्या त्यांचे ऑपरेटिंग सिस्टीम आणि सॉफ्टवेअर्स हे फ्री यूजला देत आहेत, मॅक्झिमम फ्री यूजला देत आहेत, जेणेकरून मुलं त्याला हँड्स ऑन घेत आहेत, त्याला हॅबिच्युअल होत आहेत आणि थोडं पुढे जात त्याच्यामध्ये शिरत आहेत. तसं मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर कोर्सेस आहेत, कटिया, प्रोई, कॅड, ANSYS, पण ह्याच्यामध्ये कुठलंही फ्री व्हर्जन मुलांना अवेलेबल नाही आहे, ज्याच्यामुळे मुलांना ते हँड्स ऑन बघता येत नाही, काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे बरीचशी मुलं याच्यामध्ये जायच्या आधी याची फीस काहीतरी, कुठेही बाहेर तुम्ही पाहिलं तर ट्रेनिंग सेंटर्स कमी आहेत, कमीत कमी 20,000 ते 25,000 फीस आहे त्याची. म्हणजे मग मुलं काय ती दचकून जातात, आणि बरीचशी मुलं या क्षेत्रामध्ये शिरायलाच कमी पडतात. त्याच्यामुळे एक हा स्किल गॅप हा सॉफ्टवेअर कंपनीनी नमूद करायला पाहिजे की त्यांनी पुढे येऊन स्टुडंटसाठी बेटरमेंट ऑफ अकॅडमी विच विल जनरेट मॅन पॉवर फॉर द इंडस्ट्री या दृष्टीने पुढे येऊन नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल बरोबर पुढे येऊन ट्रेनिंगचं आणि मुलांपर्यंत पोहोचण्याचं काम हे करणं अत्यंत गरजेचं आहे, ज्याच्यामुळे कल हा जास्त ऑटोमोबाईलकडे येईल. नक्कीच. प्रमोद दस्तुरकर, तुम्हाला आणखी एक प्रश्न मला असा विचारायचा आहे, तो म्हणजे आपल्याकडे तुम्ही जसं म्हणताय की या मुलांना नेमकं कशा पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे, पण एक मला या निमित्तानं तुम्हाला विचारायचं ते म्हणजे परदेशी शिक्षणाचं जे आपल्याकडे अट्रॅक्शन आहे, एक फॅसिनेशन आहे, म्हणजे पालकांना सुद्धा आहे आणि ते विद्यार्थ्यांना सुद्धा आहे. मग नेमकं परदेशामध्ये असं काय शिकवलं जातं जे भारतामध्ये कमी पडतंय, असं काही आहे का? आणि असं आहे तर मग त्याच्यात आपण जर मागे पडतोय तर मग त्याच्यात आपण काय केलं पाहिजे असं की आपली मुलं आपल्याच देशात शिकली पाहिजेत आणि त्यांनी इथेच काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे? आता परदेशी शिक्षणाचा आणि हा ब्रेन ड्रेनचा भाग आलेला पुढे फार महत्वाचा प्रश्न विचारलात मॅडम आपण. लक्षात घ्या, एक 99-98चा काळ होता जेव्हा कम्प्युटर आयटीची मुलं Y2Kच्या प्रॉब्लेममुळे धडाडल्याने एकदम कॅलिफोर्नियामध्ये सेटल झाली, आणि पुढे जाऊन ती सेटल झाली. अमेरिकेमध्ये त्यांना चांगले जॉब मिळाले, $3,000 पर मंथ मिनिमम त्यांची सॅलरी वेज आहे, आणि 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला की $5,000-6,000 मध्ये दे हॅव सेटल. ना अंडरस्टँड, हे जे गेले ते डायरेक्ट ते आपल्या माझ्या मते H1B विसावर गेलेत, सॉरी H1B विसा नाही, H1B विसावर गेलेत, आणि H4 विसावर जे गेलेली आहेत ती मुलं ही एज्युकेशन मधली गेलेली आहेत, जी MS करण्यासाठी क्लासेस करून 1 वर्ष क्लास करून MS करतात आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीला अप्लाय करून H4 विसावरती जातात. तर ह्या विसावर गेल्यानंतर लक्षात घ्या, माझं म्हणणं असं आहे की बराच तुम्ही जे विषय काढला फार महत्वाचा आहे. अमेरिकेमध्ये काहीच युनिव्हर्सिटी आहेत मेकॅनिकलच्या, किंवा जर्मनीमध्ये पण आहेत, ह्या फक्त हार्डली बोटावर मोजणाऱ्या 4-5 असतील,
त्या युनिव्हर्सिटी विद्यापीठात जर तुम्हाला MS ला ऍडमिशन मिळालं तरच तुम्हाला डायरेक्ट निच एरियामध्ये मेकॅनिकल डिझाईनमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा मोठ्या मोठ्या कंपनी लाईक वॉल्वो, वॉक्सवॅगन, फोर्ड मोटर्स, चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब मिळतो. तर ह्याच्यात थोडीशी एवढी कॉम्पिटिशन आहे, पण एक फ्लो असा झालेला आहे. तुम्ही हे लक्षात घ्या की मला आईवडील सदन असले की प्रत्येक मुलगा म्हणतो मला GRE करायचं आहे, GRE करून मी फॉरेनला जाणार. म्हणजे BE किती मार्क आहेत काय नाही, BE पास असणं हा त्याचा क्रायटेरिया आहे. तो पास झाला की GREची 1 वर्ष तयारी करतो, मग कुठेतरी तो करतो. आईवडिलांना काहीच माहीत नसते. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, माझी स्टुडंट्स असे पाहिलेले आहेत की जे कुठल्या तरी युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेऊन पास झालेत, MS झालेत आणि काहीतरी जॉब करतायत. दे डोंट टेल अबाउट देअर जॉब. आणि त्याच्यात लक्षात घ्या, एक ड्रॉबॅक असा आहे की तो जॉब केल्याने $3,000 सवय लागते, $4,000 सवय लागते. आणि इकडे येऊन इंडियामध्ये त्या पगाराची जॉब त्या एक्सपिरियन्सला मिळत नाही. म्हणजे हा एक ड्रॉबॅक आहे. प्लस आज ऑन टुडे तुम्ही जे म्हणाला, हे निच एरियामध्ये जी मुलं जात आहेत, निच एरियामध्ये माझी काही स्टुडंट्स गेलेली आहेत, तर त्या ह्या निच एरियामध्ये जी मुलं जातात ना, तुम्हाला सांगतो वयोग्रुप आहे, एज ग्रुप आहे 25 ते 35, 25 to 35. हे 10 वर्षाचा एज ग्रुप. दे एन्जॉय देअर लाईफ देअर. पूर्ण जग फिरून घेतात. प्रत्येक सॅटर्डे संडेला कुठे कुठे जाऊन ते फेसबुकवर फोटो टाकतात, पैसे गोळा करतात. आणि 10 वर्षानंतर जेव्हा त्यांची फॅमिली सेटलमेंट येते किंवा मुलांचं एज्युकेशन पुढे येतं, मग ते विचार करायला लागतात की अरे इथे आवड आहे, देयर इज नो फॅमिली लाईफ. मग अर्ध्याच्या वर मुलं ही ते एक्सपिरियन्स घेऊन त्यांना इंडियन कंपनीमध्ये भलेही अर्धी सॅलरी का होईना येत आहेत, परत येत आहेत. हा कल बऱ्यापैकी वाढलेला आहे. बऱ्यापैकी वाढलेला आहे तो. म्हणजे इव्हन इन सॉफ्टवेअर ऑल्सो. म्हणजे ते थोडासा एक ड्रीम पण आहे. काही जण करतात पूर्ण आणि परतही येतात. काही जण जातात पडे येतात, परतीची वाट नसते त्यांना, किंवा मग येऊन मग इथे रिकामच राहावं लागतं, दुसरे कोणत्या तरी नॉन टेक्निकल जॉब करावं लागतात. बरोबर. हे असं चित्र आहे परदेशात. नक्कीच. माझ्या कारण की ओळखीतली बरीच मुलं आहेत, माझे मित्र आहेत किंवा माझ्या नातेवाईकांमध्ये अशी लोक आहेत की ज्यांचं ड्रीम होतं आधीपासून की तिथेच शिकायला जायचं आणि तिथंच सेटल व्हायचंय. ह्याच्या मागं नेमकं काय कारण आहे ते त्यांना माहिती. म्हणजे तुम्हीही ते खूप उलगडून सांगितलेलं आहे की ते एक जे फॅसिनेशन आहे. शुद्धोदन, मला तुला विचारायचंय, कारण की तू इकडनंच शिक्षण तुझं घेतलेलं आहे आणि तू तुझं एक प्रोजेक्ट रिप्रेझेंट करण्यासाठी इटलीला सुद्धा गेला होतास. तर हे जे फॅसिनेशन आहे त्याच्याबद्दल मला सांग आणि तुझ्या प्रोजेक्टबद्दल पण सांग. बरं. तर सर्वात प्रथम तर जे सर बोलले ते म्हणजे त्यांनी एक साइड ऑफ द पिक्चर खूपच क्लिअरली दाखवली. आणि सर तुमच्या एक्सपिरियन्सचा जवाब नाही सर. तर माझा एक पर्स्पेक्टिव्ह आहे जे खूप म्हणजे मी स्टुडंट बेस्ड विचार जास्त करतो. तर सर्वात आधी मला असं वाटतं की सध्या जी भारताची स्थिती आहे तिथे स्टुडंट्सना जॉब मेकर होण्याकडे त्यांचं जरा जास्त लक्ष आहे रादर दॅन जॉब सीकर होण्याकडे. कारण सगळ्यांसमोर जे भारताचे विविध प्रॉब्लेम्स आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत, इकडच्या मुळात इंजिनियर्सना. आणि त्यांचं पूर्ण एम आहे की स्वतःची आयडिया इथे म्हणजे त्यांनी त्या आयडियाच्या रिलेटेडवर कंपनीज उघडाव्या, स्टार्टअप्स उघडावे. पण तुम्ही जर मुळात बघितलं की एक आयडिया तुमची फ्रॉम द आयडिया स्टेज टू द कंपनी आणि स्टार्टअप स्टेज जायला जेवढा इझिली परदेशात होतं करणं तेवढं इंडियात अजूनही शक्य नाही. मी हे मान्य करतो की प्रधानमंत्रींनी जे मागच्या 3 वर्षात स्टार्टअप इंडिया आणि बरेच इनिशिएटिव्ह घेतलेत, पण ते तितके अजूनही फळाला नाही आलेत. त्याच्यावर अजून काम करणं गरजेचं आहे. कारण का तुम्ही बघितलं तर मुलांना लहानपणापासून का फॅसिनेशन होतं फॉरेनला जायला? कारण ते त्यांच्या पेरेंट्स कडून आलेलं असतं. कारण त्यांच्या पेरेंट्सचे बॅड एक्सपिरियन्सेस असतात इंडियामध्ये. सो मला खूप अभिमान आहे या देशाचा एक नागरिक होण्याकरता. म्हणून मी खूप जास्त आउटस्पोकन आहे. आपल्याला खूप इम्प्रूव्हमेंट्स करायला हव्यात. राईट फ्रॉम द पॉइंट जेव्हा एक मुलगा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये येतो तिथून ते त्याचं PhD होईपर्यंत. कारण मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो की आपल्याकडे इन्सेंटिव्ह सिस्टम्स आहेत, जे असिस्टंट प्रोफेसर्स आहेत. मी तुम्हाला IITचं उदाहरण देतो की IIT मध्ये जर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतात इन द रेंज ऑफ 8,000 to 12,000. आता मला सांगा, तुम्ही 4 लाख रुपये खर्च केल्यावर 4 वर्षात 12,000 महिन्यात तुमचं एज्युकेशन लोन पण फेडू शकाल का? जर असं एका इंजिनियरला 4th इयर मधून निघाल्यावर जर असं होणार असेल त्याच्यासाठी, तर तो हायर एज्युकेशन करणारच नाही. मग तो त्याला जे काही जॉब मिळेल, अर्थात त्याचं जॉब मेकर होण्याची जी टेंडन्सी ती कमी होत जाते याच्यामुळे. आणि तो तात्पुरता कुठला तरी जॉब करतो आणि त्याच्यात तो प्रयत्न करतो स्वतःचं काहीतरी करायला. आणि या सगळ्या गोंधळात मुळात जे त्याचं स्वप्न असतं ते पूर्णच होत नाही. कारण तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज असूनही त्याला मिळत नाहीयेत फ्रँकली. आणि माझ्या प्रोजेक्टचं जर तुम्ही सांगाल तर मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मधून जेव्हा निघालो तेव्हा बघितलं की आपल्या सिलेबसमध्ये खूप
खूप जास्त कमतरता आहे प्रॅक्टिकल ओरिएंटेड नॉलेजची. सो जसं सर आधी स्टार्टिंगला म्हणाले की बाहा सुपरा एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे, तर मी स्वतः सुपराची आमची जी टीम होती त्याचा टीम मॅनेजर होतो. आणि बेसिकली ती कॉम्पिटिशन काय आहे की मुलं आपली प्रोजेक्ट कार बनवतात, जी एक फॉर्म्युला स्टाईल रेस कार असते, आणि ते डिझाईन घेऊन ते लोक विविध कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतात. तर माझ्या सेकंड इयर इंजिनिअरिंगमध्ये आमचं स्वप्न होतं की माझं प्रोजेक्ट हे भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी करावं. पण दुर्दैव असं की जेव्हा ते आम्ही करायला सुरुवात केली तर एका ऑटोमोबाईलमध्ये 4 चाकं असतात, ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही माहिती नव्हतं. सो तिथून आम्हाला सगळे सॉफ्टवेअर शिकावे लागले स्वतःहून. जसं सर म्हणाले की सॉफ्टवेअर शिकणं हेच मुळात खूप महाग आहे. तर मी कॅटिया, सर म्हणतायत प्रोई, सॉलिडवर्क्स ह्याच्यात एक्सपर्ट झालो ओव्हर द इयर, आणि स्वतःच शिकून एक्सपर्ट झालो. त्यासाठी मला एकही रुपया द्यावा नाही लागला. आणि तुम्हाला मी एक उदाहरण देतो. आमची ही मेहनत बघून स्वतः सॉलिडवर्क्स या कंपनीनी, जी माझी टीम आहे ज्याचं नाव टीम प्रहार रेसिंग आहे, त्याला 30 सॉफ्टवेअर, जो एक सॉफ्टवेअर 80,000 रुपयाचा असतो, असे 30 सॉफ्टवेअरचे लायसन्स आम्हाला फ्री दिले. क्या बात. तर म्हणजे जिद्द असायला पाहिजे, आणि ते आपल्या मुलांमध्ये खूप आहे. आणि हे करत करत शेवटी माझ्या 4th इयरमध्ये मी भारताचं प्रतिनिधित्व करू शकलो इटलीला, आणि प्रतिनिधित्व केलं, आणि माझी टीम 5वी आली. सो त्या पॉइंटवर जेव्हा आम्हाला टायर्स व्यतिरिक्त काही नसतं, आणि या पॉइंटवर जेव्हा आम्ही 5वे आलोय, तर त्याच्यात कॉलेजचा पण खूप सपोर्ट होता. म्हणजे कॉलेजला पण माहिती आहे की जे सिस्टम आहे त्याच्यात प्रॅक्टिकल ओरिएंटेड काय नाही आहे, तरीही कॉलेजनी आम्हाला फुल फ्रीडम दिलेलं की तुम्ही आमचे रिसोर्सेस यूज करू शकता, तुम्ही आमच्या टीचर्सचं नॉलेज यूज करू शकता. आमचे टीचर्स खूप फ्लेक्सिबल होते, म्हणजे त्यांनी आम्हाला कॉलेजमध्ये राहायला पण अलाव केलेलं. आणि आमची तशी टीम नाही आहे. मी तुम्हाला सांगीन, काही नंबर्स सांगतो, कारण नंबर स्पीक्स फॉर देम सेल्फ असं म्हणतात. तर माझ्या पहिल्या इयरला भारतात ज्या सुपराचे टीम होते त्याचा नंबर होता अराउंड 20 का 25, पण आज टोटल 500 वेगळ्या युनिव्हर्सिटीजच्या वेगवेगळ्या टीम आहेत. सो विदिन 5 to 6 इयर्स जर आकडा एवढा वाढतोय, तर ह्याचा अर्थ सरळ आहे की आपल्या मुलांना काहीतरी प्रॅक्टिकल ओरिएंटेड करायचं आहे, आणि त्याच्यासाठी ज्या ऑपॉर्च्युनिटीज गव्हर्नमेंटनी दिल्या पाहिजेत थ्रू युनिव्हर्सिटीज त्या खरंच कमी आहेत. म्हणून हे जे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्सच्या कॉम्पिटिशन्स आहेत तिथे मुलं वळत आहेत. सो माझ्या एक्सपिरियन्सनी मी हेच सांगू शकेन तुम्हाला. नक्कीच खूप कौतुक आहे तुझं. तू भारताचं प्रतिनिधित्व केलंस आणि 5व्या नंबरवरती तुम्ही सगळेजण राहिलात. खूप खूप शुभेच्छा म्हणजे तुम्हा सगळ्यांना. प्रमोद सर, तुम्हाला काही बोलायचं होतं, कारण की शुद्धोधन बोलताना तुम्ही हात वर केला होता. बोला. Yes, Shudbodhan, congratulations, very nice. And you also experienced something about the expensive softwares. तर थोडंसं एक मला नमूद असं करायचं आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे मुलांचा कल जास्त असतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मुलांचे ॲडमिशन सर्वात जास्त होतात, बऱ्यापैकी होतात. आता सर्वांना, या प्रेक्षकांना, सर्व साम टीव्हीच्या प्रेक्षकांना मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. अ मेकॅनिकल इंजिनियर can do design engineer job, a mechanical engineer can do quality engineer job, mechanical engineer can do purchase engineer job, mechanical engineer can do vendor development job, mechanical engineer can do stock verification job, mechanical engineer can do inline quality job, mechanical engineer can do dispatch job, mechanical engineer can do logistic job. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ही जी वास्ट प्रॉबॅबिलिटी ऑफ वर्किंग आहे ती सर्वात जास्त आहे. म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरिंग इज, मी आता पुण्याच्या फेडरेशन ऑफ टीपीओचा मी व्हाईस चेअरमन आहे. वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस मी अटेंड करत असतो. तर सगळ्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर मेकॅनिकल इंजिनियर्स आर ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. इफ यू टेक 100 टॉप इंजिनियर्स इन एनी सेक्टर, यू विल फाइंड मोर दॅन 35% इंजिनियर्स आर मेकॅनिकल इंजिनियर्स. लॉजिक ऑफ मेकॅनिकल इंजिनियर इज स्ट्रॉंगेस्ट इन द वर्ल्ड. A mechanical engineer can do software engineering job also. Mechanical engineer can do electrical engineering job also, wherein a software engineer cannot do mechanical job. म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रँचला कधी मरण नाहीये. त्याच्यातली ही सब ब्रँच आहे ऑटोमोबाईल, त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. फक्त एकच आहे की स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल प्लस असोसिएशन्स ऑफ मेकॅनिकल इंडस्ट्रीज यांनी एकत्र येऊन ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स ट्रेनिंगला सपोर्ट करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त मॅनपॉवर, स्किल्ड मॅनपॉवर हे मेकॅनिकल इंडस्ट्रीकडे वळेल. नक्कीच याचे नेमके स्कोप काय आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचंय. पण अजित सरांकडे पण मी एकदा जाते, कारण की अजित सरांना या विषयावरती बोलायचं होतं. बोला अजित सर. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आपण संधी बघत होतो, तर ॲग्रिकल्चर सेक्टर
हे पण ऑटोमोबाईल सेक्टरच्या अंडर आहे. त्याच्यानंतर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस मध्ये सुद्धा सोलार पॉवर कार्ड्स आहेत, त्याच्यानंतर इथेनॉल बेस्ड पॉवर कार्स आहेत. तर हे एक फील्ड आहे की जे नक्कीच ऑटोमोबाईल सेक्टरकडे आपण फोकस करतोय. तर त्याच्यानंतर फार्मास्युटिकल मध्ये पण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय की त्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये नक्कीच कॉन्ट्रीब्युट करतात. आता ह्या गोष्टीमध्ये अजून एक विषय आला होता की फंडिंग. जेव्हा सुप्रा आणि बहाचे आपण प्रोजेक्ट करतो त्यावेळेस मुलांना खूप त्रास होतो फंडिंगच्या बाबतीत, आणि मुलं बऱ्याच कंपन्यांना अप्रोच होतात फंडिंगसाठी किंवा टायरसाठी. तर हा मेजर इश्यू आहे की फंडिंग मिळत नाही. आणि ह्याचा प्रॉब्लेम एक आहे की आपले इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन जो सेल आहे आणि इंडस्ट्रीशी जे कोलॅबरेशन पाहिजे ते आपलं नक्कीच थोडंफार मिसिंग आहे. आणि ते जर आपण स्ट्रेंथन केलं तर नक्कीच आपल्याला रिसर्च फंड मिळू शकतील, आणि तो फोकस फार महत्वाचा आहे. तर इंडस्ट्रीजनी सुद्धा, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजनी सुद्धा जर ऑटोमोबाईल प्रोजेक्ट्स असतील तर नक्कीच मुलांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांना फंडिंग करावं. कारण हा मुलांचा प्रॉब्लेम तोच असतो, करायचं भरपूर असतं. सुप्रामध्ये, बहामध्ये किंवा गोकार्टिंगमध्ये भरपूर पार्टिसिपेट करतात मुलं, पण प्रॉब्लेम असतो फंडिंगचा. आणि हा मेजर आम्ही बघितलेला आहे की फंडिंगच्या बाबतीत आहे. आणि त्यामुळं ह्या विषयावर मी नक्कीच एक्सपर्टला विचारू शकतो की कंपन्यांनी खरंच रिअली त्या मुलांना फंडिंग केलं पाहिजे. कारण ह्याच्यामुळंच आपण ऑटोमोबाईल सेक्टर हा रिसर्चकडं नेतोय त्या बाबतीत. नक्कीच औरंगाबादचे पाहुणे सुद्धा आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. तर हा विषय मला वाटतं त्यांनी ऐकला असेल. आपण फंडिंग बद्दल बोलतोय. अर्जुन पवार आहेत जे रत्नप्रभा मोटर्सचे संचालक आहेत, त्यांच्याकडे मला जायचं आहे की ही जी काही मुलं आहेत ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काहीतरी करण्याच्या उद्देशानं, काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याच्या उद्देशानं पुढे येत असतात, पण त्यांना हवा तसा सपोर्ट ना गव्हर्नमेंटकडनं मिळत आणि कंपनीजचे उंबरटे सुद्धा या पोरांना झिजवावे लागतात. तर अशा वेळेस नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? Well, basically, जसं अजित सर, प्रमोद सर आणि बाकीचे everyone has been talking about, there has been training हे भाग सर्वात important काम आहे in terms of entire education. ड्युरिंग एज्युकेशन ज्यावेळेस आपलं एज्युकेशन चालू असतं, आपण ट्रेनिंग ॲज प्रॅक्टिकल ट्रेनिंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. ज्यावेळेस आपण एज्युकेशन करतो, आपल्या करंट इंजिनिअरिंग सिस्टममध्ये, इंजिनिअरिंग एज्युकेशन सिस्टममध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग ऑलरेडी इम्पार्टेड आहे, पण ते ज्या प्रकारे, ज्या सिरियसली इम्प्लिमेंट झालं पाहिजे किंवा त्याचं जेवढं इम्पॉर्टन्स ह्या पूर्ण सिस्टममध्ये त्यांना टोटल क्वालिफिकेशन डिग्री भेटण्यासाठी जेवढं इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे तेवढं दिलं जात नाही आहे. मेजरली त्यांचे इंटर्नशिप प्रोग्राम, इफ यू आर एबल टू कोलॅबोरेट विथ बिग कंपनीज अराउंड द कंट्री. आज पुष्कळ मोठे मोठे कंपनीज आपल्या कंट्रीमध्ये आहेत आणि त्यांना पुष्कळ एक्सपिरियन्स आहे, पुष्कळ स्किल्ड मॅनपॉवर आहे. तो रिसोर्स आपण पूर्ण अप्लाय केला ह्या नवीन जनरेशनला ट्रेन करण्यासाठी, तर इट विल रिअली हेल्प ह्यांचं अपब्रिंगिंग इन टर्म्स ऑफ ओनली थिओरिटिकल नॉलेज टू अ प्रॅक्टिकल नॉलेज ऑल्सो. टुगेदर कंबाईन्ड विल डू अ लॉट मोर सक्सेस. आज काय होतं, मेजरली थिओरिटिकल नॉलेजवर आपलं इंडियन सिस्टम इज कॉन्ट्रीब्युटिंग, अँड हे प्रॅक्टिकल जे आहे नॉलेज इज नॉट कॉन्ट्रीब्युटिंग अ लॉट इन टू द करंट इंडियन सिस्टम. जर आपण हे प्रॅक्टिकल नॉलेज बरोबर करू शकलो तर द गॅप, द स्किल गॅप जे एका फ्रेशर स्टुडंटमध्ये आहे आणि एका रिक्वायर्ड फ्रेशर स्किल्ड मॅनपॉवरमध्ये आहे, then we will be able to bridge this between the skilled manpower. Now funding of course plays a lot more important role. इथे एका स्टुडंटला तेव्हाच इंटर्नशिप दिली जाईल when he can try and get some, when the company will get some support from the government to train this kind of a manpower. आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की आपलं पॉप्युलेशन खूप मोठं आहे. पॉप्युलेशन खूप जास्त असल्यामुळे नंबर ऑफ स्टुडंट्स ग्रॅज्युएटिंग इज व्हेरी हाय, आणि this is having a larger impact in trying to train such a big mass of students in every company, and government in turn has to support to these companies की हे मुलांना ट्रेन करून आपल्या कंपनीज मध्ये एब्झॉर्ब करून, and then
ते थोडंफार ट्रेनिंग घेऊन आपले स्टार्टअप स्टार्ट करू शकतील, आपल्या एक्सपिरियन्सनी पुढे जाता येईल. मग त्यांना जॉब करायचा आहे का स्वतःचं कंपनी उघडायचं आहे, दॅट दे कॅन टेक अ कॉल लेटर ऑन इन देअर प्रोफेशनल करिअर्स. पण आज त्यांना एक्सपिरियन्सची गरज आहे. आणि ॲज अ लेमॅन फ्रेशर, इफ आय एम नॉट गेटिंग एनी इंटर्नशिप, इफ आय डोंट गेट एनी जॉब्स, देन आय कॅनॉट डू एनिथिंग इन लाईफ. नक्कीच आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवतो आहोत. आपल्याबरोबर रोहित दशरथी सुद्धा आहेत, मला त्यांच्याकडे जायचं आहे, पण एका ब्रेकची वेळ झालेली आहे. एक ब्रेक घेतेय, कुठेही जाऊ नका. ही महत्वाची चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. घेते एक छोटासा ब्रेक, तुम्ही कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मोठं व्हायचंय या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आणि आपण आज ऑटोमोबाईल क्षेत्राबद्दल बोलतो आहोत. आपल्याबरोबर औरंगाबादमधनं जे गेस्ट आहेत रोहित दशरथी, त्यांच्याकडे जायचंय मला. रोहितजी, आपण बघतोय ही चर्चा खरं तर खूप महत्वपूर्ण टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहे, पण मला तुम्हाला जो प्रश्न विचारायचा तो म्हणजे हे जे क्षेत्र आहे ते रोजगार निर्मिती करणारं, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होतीये आणि यामध्ये आणखी किती रोजगार उपलब्ध होऊ शकतात? नमस्कार. रोजगार निर्मितीचा विषय बोलायचा झाल्यास अजूनही अगदी भारतापुरतं बोलायचं झाल्यास नक्कीच आपल्याकडे अगदी मोठा स्कोप आहे म्हणायला हरकत नाही. याच्या मागचं कारण मला असं वाटतं की भारत हा नेहमी मॅन्युफॅक्चरिंग ओरिएंटेड देश राहिलेला आहे. आपल्याकडे ऑटोमोबाईल याचा अर्थ ऑटो पार्ट्स असाच घेतला जातो. बऱ्याचदा हे विसरलं जातं की ऑटोमोबाईल किंवा गाडीमध्ये जितका मेकॅनिकल कंपोनंट महत्वाचा आहे तितकाच इलेक्ट्रॉनिक्सचा देखील कंपोनंट महत्वाचा आहे. म्हणजे फक्त शीट मेटल किंवा गाड्यांचे पार्ट्स याच्या भोवती भारतात जो बिझनेस उभा आहे त्याला ऍडिशन अशी होऊ शकते की इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज मधील काही पार्ट जे गाडीमध्ये तितकेच महत्वाचे असतात, जसं की जीपीएस, पार्किंग सेन्सर्स किंवा इंटेलिजंट पार्किंग सिस्टम्स किंवा अजून काही. याच्यामध्ये जितक्या नवीन कंपनीज उभ्या राहतील तितका रोजगार निर्मितीचा स्कोप देखील वाढतो. आणि त्याच्याबरोबरच नवीन कंपनीज आणि त्याच्यामुळे मिळणारं बॅकिंग हे भारतात वाढीला लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट बोलायची झाल्यास 2030 पर्यंत भारतातील सर्व गाड्या या इलेक्ट्रिक व्हेकल्स झाल्या पाहिजेत असा सरकारने आता कायदा पास केलेला आहे. त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल, कारण जसं म्हणलं जातं की इट इज अ पॅराडाईम शिफ्ट. आपण ट्रेडिशनल मॅन्युफॅक्चरिंग पासून एका नव्या मॅन्युफॅक्चरिंगच्या हॉरिझॉन्टलला चाललेलो आहोत, विच इज टेक्नॉलॉजिकली मोर ऍडव्हान्स. यातूनच अजून नव्या कंपनीज उभ्या राहतील आणि नवीन प्रॉडक्ट्स तसेच उद्योगाला चालना मिळणे हे अजून लवकर होईल, कारण 10 वर्षाचा स्पॅन हा तसा छोटा आहे. त्याच्यामुळे मला नक्कीच वाटतं की भारतासाठी हे चित्र आशावादी आहे. नक्कीच, पण मला या निमित्तानं एक विचारायचं आहे. शुद्धोधन, तुला विचारते मी की आपण अजूनही फॉरेन टेक्नॉलॉजीजवरती इथं काम करतोय, इथे काही इनोव्हेशन्स होत आहेत का? खरं बघायला गेलं तर तुम्ही जेवढे काही शोध बघाल ऑटोमोबाईलच्या दृष्टिकोनाने तर ते सगळे फॉरेन युनिव्हर्सिटीज किंवा फॉरेन कंपनीज कडूनच होत आहेत. क्वचितच ऑटोमोबाईलचा कुठलाही तुम्ही जी रिसेंट टेक्नॉलॉजी आपण बघितली तर ती कुठलीच भारत देशातून किंवा इकडच्या स्टुडंट्स कडून ॲज सच नाहीये. त्याचं मुळात जर तुम्ही कारण बघितलं ते खूप डायव्हर्स आहे. म्हणजे मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देईन की आपले जे IITs आहेत, म्हणजे एक लहान मुलगा पण अगदी 5वी पासून IITचं प्रिपरेशन सुरुवात होते आपल्या इकडे. पण तुम्हाला माहित आहे का, एकाही IITत बॅचलर्स डिग्रीसाठी म्हणजे बॅचलर्स डिग्रीसाठी इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असा कोर्सच नाहीये. सगळीकडे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. आणि इनफॅक्ट तुम्ही त्यांचे सब्जेक्ट्स पण बघितले तर तुम्ही काय म्हणाल की ठीक आहे, मी बॅचलर्स डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून केली IIT मधून आणि मी मास्टर्ससाठी गेलो तर तिथे तुम्ही ऑटोमोबाईलमध्ये स्पेशलायझेशन कराल. पण किती IITs मध्ये मास्टर्स इन ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी असा विषय आहे का, तर ते तुम्ही शोधून बघा, कुठल्याही IITत नाही आहे. आणि क्वचित 1-2 विषय, व्हेकल डायनॅमिक्स म्हणा किंवा स्ट्रक्चर्स म्हणा, हे 2 विषय सोडून कुठलीही IIT कुठलेही स्पेशलाइज्ड ऑटोमोबाईल सब्जेक्ट्स हे देत नाही. जे सब्जेक्ट्स आपल्याला मिळतात ते आहे रोबोटिक्स, ऑटोमेशन, हे इन जनरल सब्जेक्ट्स आहेत. तर जर आपण म्हणतोय की आपण 7% ऑफ GDP वी आर टेकिंग इट फ्रॉम दी ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री
आणि त्याचे इनोव्हेशन्स आपले इंडिजिनियस नाहीच आहेत. सो ॲट दी एंड काय होतं आहे की आपले जे ऑटोमोबाईल्स म्हणजे आपण जे विकत घेतोय ते ऑटोमोबाईल्स महाग पण होत आहेत, मॅक्झिमम प्रॉफिट आपल्या देशातून बाहेर पण चाललं आहे. जर आपण स्वतःची टेक्नॉलॉजी बनवली तर आपल्याला त्याचा खूप जास्त फायदा होईल. अजून एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर इस्रोचं उदाहरण आहे. सगळ्यांना माहिती आहे की इस्रो 1/10 बजेटवर काम करते नासाच्या, आणि इस्रोला जेव्हा नाही म्हणालेले ते क्रायोजेनिक इंजिन, वी आर वेल अवेअर ऑफ दॅट स्टोरी, पण त्याच्यावरून इस्रोनी इन्स्पिरेशन घेऊन काय केलं, स्वतःची इंडिजिनियस टेक्नॉलॉजी बनवली आणि त्याच्यावर दे आर वर्किंग फॉर चीप. आणि भारताची मुळात टेक्नॉलॉजीवर आपले रॉकेट्स काय कमाल करतात ते सगळ्यांना माहिती आहेत, सगळे PSLVs. तर ते ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये का नाही, हा माझा प्रश्न आहे. प्रमोद सर, याच्यावरती तुम्ही काही म्हणाल का? आपण का या सगळ्यामध्ये मागे पडतो आहोत आणि आपण कधी याच्यातनं पुढे जाणार? यशोधन, यू आर ग्रेट, यू हॅव पिन पॉइंटेड द इश्यू. आणि जसं म्हणतायत की आता मी पुण्यामध्ये प्रोफेसर आहे, पुण्यामध्ये एज्युकेशन डेव्हलप झालं, इंजिनिअरिंग एज्युकेशन डेव्हलप झालं. एज्युकेशन द्यायला टाईम लागला, 30-40 वर्ष, 50-60 इंग्रजांच्या काळापासून इंजिनिअरिंग कॉलेज डेव्हलप झाले आणि डेव्हलप झाले. तसं R&D हे फील्ड, जसा सप्रे म्हणाला तसं R&D या फील्डवर कुठल्याही प्रकारचं नवीन संशोधनाला चालना देण्याचं काम ना इंडस्ट्रीने केलं आहे ना गव्हर्नमेंटनी केलेलं आहे, पर्टिक्युलरली इन ऑटोमोबाईल फील्ड. आता मी 1991ला वाचायचो टाइम्स ऑफ इंडियामध्ये, वॉल्वो कमिंग, डेल्फी कमिंग, आता मान कमिंग, अजून भारत बेन्झ कमिंग, या सगळ्या कंपन्या आल्या. 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले त्यांना येऊन. स्टील वी आर नॉट एबल टू मेक द व्हेकल ऑफ द साईज ऑफ मान, वी आर नॉट एबल टू मेक द व्हेकल ऑफ साईज ऑफ वॉल्वो. इवन त्या नेव्ही स्टारचं पण व्हेकल जे आहे महिंद्राचं, त्याला प्राईज मिळालं, पण ते पण कुठेतरी कोलॅबोरेशन करून मिळालं. माझे बरेच मित्र सिनियर आहेत मेकॅनिकलमध्ये, ते सांगतात, दस्तूरकर, आपले जे कंपन्या आहेत त्या कंपन्या सगळं कॉपी करतात आणि कॉपी करून रिव्हर्स इंजिनिअरिंग करून इथं फक्त मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि मेंटेन करतात. इवन मेंटेनन्सला सुद्धा तुम्ही कार सेगमेंटमध्ये जर पुढे पाहिलं तर हुंडाई मोटर्सनी बऱ्यापैकी मजल मारलेली, विच इज अ कोरियन कंपनी. त्याच्यामध्ये सुद्धा इंडियन कंपन्या मागे पडलेल्या आहेत. तर ह्यामध्ये R&D सेक्टरमध्ये बऱ्यापैकी मूलभूत संशोधन करून, मूलभूत युनिव्हर्सिटीज वेगवेगळ्या तयार करून त्याच्यामध्ये एज्युकेशन आणि R&Dमध्ये जसं सप्रे म्हणाला की बिलकुल ग्रॅज्युएशनपासून ऑटोमोबाईलमध्ये स्पेशलाइज करण्याची गरज आहे. आज ऑटोमोबाईल फील्डमध्ये तुम्ही पाहत आहात थोडी बहुत ग्रोथ होते, पण ग्रोथ ही सस्टेनेबल फार मोठी नाही आहे, ज्याच्याने काही नवीन जॉब्स क्रिएट होतात. गेल्या 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये जे काही समजा झालेला बॅकलॉग आहे तो हळूहळू आता भरायला लागला थोडा, पण नवीन जॉब क्रिएशन ऑटोमोबाईल फील्डमध्ये नाही झालेलं आहे. ज्याच्यामुळे आम्ही या फेडरेशन लेवलला बघतो की सोशल ग्रोथ ॲट सच, जसं नवीन जॉब क्रिएशन झाले तर सोशल ग्रोथ होते, म्हणजे नवीन लोकांना जॉब मिळतो, तो फ्लॅट घेतो, तो कार घेतो आणि तो नवीन कामाला लागतो. तशी नवीन ग्रोथ ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ॲट ऑन सच नवीन प्लॅन्स नाही आलेले आहेत आणि काही झालेलं नाही. सप्रेचा मुद्दा एकदम क्लिअर मी मांडू इच्छितो की या सेक्टरमध्ये मूलभूत गरज संशोधनाची आहे. नक्कीच हे संशोधन याबद्दल आपण बोलूच यात, पण अर्जुन पवार आणि अजित सरांना याबद्दल मुद्दा मांडायचा. सगळ्यात पहिले अर्जुन, तुमच्याकडे मी येते, बोला. जसं यशोधर सर म्हणत होते आणि प्रमोद सर पण म्हणत होते की आपण ॲज अन इंडियन कंपनी का पुढे जाऊ शकत नाही. मी एक एक्झाम्पल देतो. महिंद्रा आपली जी कंपनी आहे ही एक इंडियन कंपनी आहे. ही एकच कंपनी अशी वर्ल्डमधली आहे जी 2 व्हीलर पासून ते एअरक्राफ्ट पार्ट्स पर्यंत सगळं प्रोड्यूस करते. बरोबर. आय अंडरस्टँड की आपण काही गोष्टी रिएंजिनियर करतो फ्रॉम अ फॉरेन कंट्री और फ्रॉम अ फॉरेन कंपनी, पण व्हॉट इज द हार्म इन लर्निंग. जर आम्हाला आज येत नाही तर आम्ही शिकून वी कॅन ट्राय अँड बेटर दॅट प्रोडक्ट. वाय नॉट. आपण एक चायनीज कंपनीसारखं काम नाही करत जिथे आपण सेम प्रोडक्ट रेप्लिकेट करतो. आपण त्या प्रोडक्टवर डेव्हलप करतो, आपण त्या प्रोडक्टला चांगलं रिएंजिनिअरिंग परत करतो अँड देन वी पुट इट बॅक टू इंडियन मार्केट. टुडे महिंद्रा इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट इंडियन कंपनीज दॅट वी हॅव अँड टाटा इज ऑल्सो वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कंपनीज. ठीक आहे, दे आर फेसिंग अ लिटल बिट ऑफ limitation automobile sector मध्ये, but their trucking sector is extremely strong. They are number 1 today in India. Why can't Volvo, MAN
Eicher, all these MNC companies come into India, if they've got a superior product, ते का त्यांचं मार्केट शेअर तोडू नाही शकत, जर त्यांच्याकडे एवढी सुपिरियॉरिटी आहे तर. आणि आपण आपलं इंडियन स्किल सेटचं जर गोष्ट करतो आहे तर लुक एट द अमाऊंट ऑफ ब्रेन ड्रेन. आपल्या इंडियन स्किल सेट्स आपण जे डेव्हलप करतो, हायली स्किल्ड पीपल आर गोइंग आउटसाइड द कंट्री अँड रनिंग मल्टीनॅशनल कंपनीज. आता हेच लोक जर आपल्याला इंडियन कंपनीजमध्ये जॉईन केले तर दे कॅन डू अ लॉट बेटर एज वेल. तर मला असं नाही वाटत की इंडियन लोकांमध्ये कमी आहे किंवा इंडियन कंपनीजमध्ये कमी आहे. वी आर डुईंग बेटर. वी कुड हॅव डन बेटर विथ टाइम. पण आपण ग्रो करतोय. आपण ग्रो एक्सपेक्टेडली इवन फास्टर करतोय इन टर्म्स ऑफ ऑटोमोबाईल सेगमेंट. अँड जस्ट थोडंसं टू पुट थिंग्स इन पर्स्पेक्टिव्ह की ऑटोमोबाईल सेगमेंट किती मोठं आहे, इंडिया कुठे आहे आज आणि कुठे जाऊ शकतं. आज भारतात 1000 लोकांपैकी फक्त 25 गाड्या विकल्या जातात. हाच स्टॅटिस्टिक्स जर मी US ला पकडला तर प्रत्येक 1000 लोकांच्या पाठीमागे 900+ गाड्या आहेत. तर पोटेन्शियल केवढं मोठं आहे यू कॅन अंडरस्टँड. पोटेन्शियल इज व्हेरी बिग. आपलं सर्वात मोठं ॲडव्हान्टेज आहे पॉप्युलेशन, बट द बिगेस्ट लिमिटेशन इज ट्रायिंग टू educate this entire population, trying to get the best out of them and make our country forward and take it to the number 1 position. नक्कीच. अजित सर, तुम्हालाही बोलायचं याच्यावरती, बोला. तर अर्जुन पवार सरांनी राईटली पॉइंट आउट केलं की आपल्या इथं रिसर्च सेंटर कंपन्यामध्ये मिसिंग आहे. तर ॲक्च्युली रिसर्च सेंटर हे एज्युकेशन सेक्टरपासूनच चालू होतं की एज्युकेशनमध्ये जर रिसर्च आपण इन्कल्केट केला कंपन्यांनी तर ते मुलं ऑब्व्हियसली रिसर्च कल्चर तयार होईल आणि कंपन्यांनी तेवढा इन्व्हायरमेंट दिलं पाहिजे. म्हणजे त्यांचं एंड युजर जे आहेत तर त्यांचे प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांशी डिस्कस केले पाहिजे. त्यांच्या कॉम्पिटिशन्स आपण हे केला पाहिजे आणि इंडस्ट्रीनी इन्स्टिट्यूट्सनी इंटरॅक्शन करून स्टुडंटकडून अजून काय रिसर्च करता येईल या गोष्टीला जर फोकस केला आणि बेसिक एज्युकेशन सेक्टरपासून म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेसपासून जर रिसर्च चालू केला तर नक्कीच ऑटोमोबाईल सेक्टरला चांगले दिवस येतील. पण इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स हे इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूट ह्या सगळ्या हँड टू हँड जोपर्यंत भारतामध्ये येत नाहीत तोपर्यंत रिसर्च कल्चर डेव्हलप होणार नाही. आणि आपण जे म्हणतो की इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट किंवा पेटेंट्स, हे आपण पेटेंट्समध्ये तर खूप मागे आहोत. खरं तर पेटेंट्स कंपन्यामध्ये आपण हे करतो, चालू करतो, पण ते एज्युकेशन सेक्टरपासून जर पेटेंटचं मुलांना जर नॉलेज दिलं आपण आणि ह्या सगळ्या गोष्टी रिसर्च इनोव्हेशन या गोष्टी जर आपण ठेवल्या तर नक्कीच ऑटोमोबाईल सेक्टरला चांगले दिवस आहेत. पण आपण नेहमी मिसिंग कॉम्पोनंट बाहेरच्या देशात बघतो की फंडिंग भरपूर असतात युनिव्हर्सिटीजला. तर आपल्याला इथं फंडिंग्स नाही आहेत, रिसर्च फंडिंगचं लेस आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर माझं म्हणणं असं आहे की इंडस्ट्रीजनी त्यांचे प्रॉब्लेम्स हे स्टुडंटमध्ये डिस्कस केले पाहिजेत. इनोव्हेटिव्ह आयडियाज आल्या पाहिजेत बाहेर. आणि जोपर्यंत हे कल्चर निर्माण होत नाही तोपर्यंत इनोव्हेशन नाही होणार आणि डेव्हलपमेंट नाही होणार. नक्कीच तुम्हा सगळ्यांची एवढी इच्छाशक्ती दिसून येते आणि मला असं वाटतं की प्रत्येक मुलामध्ये इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, त्या त्यांच्यामध्ये असतात, पण त्या बाहेर येण्यासाठी जो वेळ दिला पाहिजे किंवा जे फॅसिलिटीज पुरवल्या पाहिजेत तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय आणि तिथेच थोडंसं पुश करण्याची गरज आहे. आपल्याबरोबर रोहित सुद्धा आहे. रोहितला सुद्धा एक मुद्दा मांडायचा होता. बोला रोहित. अजित सरांनी जो मुद्दा मांडला त्याच्याशी मी अगदी माझी सहमती नक्की आहे. फॉर अ सिम्पल फॅक्ट की काही गोष्टी या एज्युकेशन सिस्टममधूनच ड्राईव्ह व्हायला लागतील. मी आत्ताच काही वर्षांपूर्वीच एज्युकेशन संपवून उद्योगात आलो आहे, त्याच्यामुळे एक साईड चूज करणं अवघड आहे. पण तरी सुद्धा माझं मत नक्कीच असं आहे की R&D ऑन एनिथिंग अँड एव्हरीथिंग कॅनॉट हॅपन इन ऑर्गनायझेशन, दॅट हॅज टू हॅपन इन अकॅडमिक्स. याचं कारण असं की कंपनीज ज्या आहेत त्या शेवटी ऍट द एंड ऑफ डे त्या पैसा कमवण्यासाठी काम करतात. त्यांना त्यांचं प्रॉडक्ट विकून त्याच्यात नफा कमवायचा. त्याच्यामुळे त्यांची R&Dची डेफिनेशन ही नेहमी लिमिटेड असणार आहे. ते R&D फक्त त्यांच्या प्रॉडक्ट पुरतं करते.
R&D बाकी ड्राईव्ह व्हायला पाहिजे खऱ्या पद्धतीने अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स कडून. कारण तिथे व्हर्च्युअली तिथे असं लिमिटेशन नाहीये की अमुक गोष्टीवरच R&D झालं पाहिजे, तमुक गोष्टीवरच R&D झाली पाहिजे. तिथे मुलांना खरा प्लॅटफॉर्म मिळू शकतो, त्यांच्या डोक्यातील ज्या आयडियाज आहेत त्या पुटफोर्थ करून त्याच्यावर काम करणे. मी किंवा अर्जुनजी आम्ही साधारण 1-2 वर्ष मास्टर्ससाठी बाहेर होतो, तेव्हा हा फरक आमचा नक्कीच कळला की R&D वर बाहेर जितका फोकस आहे तिथं आपल्याकडे होत नाही. फंडिंग द्यायचं झालं, फंडिंगचा विषय जो आहे, फंडिंग देणे म्हणजे ही अशी ओरड बऱ्याचदा होते. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स म्हणतात की कंपनीने आम्हाला फंड केलं पाहिजे, पण फंड करणार कशासाठी? अकॅडमिक्स मधून असं काय होतंय की ज्याच्यासाठी फंड करावा, हा प्रश्न सुद्धा नेहमी ऑर्गनायझेशन समोर असतो. त्याच्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की अकॅडमिक्स मधून R&D ड्राईव्ह होणे ही भारताची खरी गरज आहे. ओके, थोडंसं आता मी आपला हा जो विषय जरा वेगळीकडे डायव्हर्ट करते, कारण की अर्जुन सरांनी मगाशी स्किल्ड मॅनपॉवर बद्दल म्हटलं होतं आणि आपला विषय त्यालाच धरून आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी जे कुशल मनुष्यबळ लागणार आहे ते नेमकं कसं डेव्हलप व्हावं असं तुम्हाला वाटतं? अर्जुन, तुम्हाला आवाज पोहोचतोय? ओके, सॉरी, मला प्रश्न होता. येस येस. ओके, बेसिकली आता आपण फ्युचरमध्ये बघण्याच्या अगोदर आता करंट जे सिच्युएशन आहे त्याला आपण कशी रिझॉल्व्ह केली पाहिजे. आता करंट असे काही मुलं आहेत जे अनएम्प्लॉईड आहेत, जे अनस्किल्ड आहेत, और मे बी स्किल्ड असून अनएम्प्लॉयबल आहेत. देर आर 2 डिफरंट टाइप्स ऑफ अनएम्प्लॉईड पीपल. आणि जे अनस्किल्ड लोक आहेत त्यांच्याकडून व्हेरियस गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे त्यांना ट्रेन आपण करू शकतो. जसं एक जिथे आपण त्यांना ट्रेन करू शकतो, एक इन्स्टिट्यूट आहे व्होकेशनल ट्रेनिंग कोर्सेस, जे आपण ह्या स्टुडंट्स करून जर घेतलेत तर हे पुष्कळ एम्प्लॉयबल इंजिनियर्स होतील. टू गेट बॅक, वी आर क्रिएटिंग, आपण खूप अनएम्प्लॉयबल इंजिनियर्स क्रिएट केलेले आहेत, ज्यांच्यामध्ये प्रॉबेबली आता स्पेसिफिकली आय एम टॉकिंग टू डीलरशिप इंडस्ट्री, सॉफ्ट स्किल्स खूप लॅकिंग आहेत. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मला मेकॅनिकल इंजिनियर्स तर पाहिजे, पण दे आर लॅकिंग सॉफ्ट स्किल्स. ओके, त्याच्यामुळे इफ दे ट्राय अँड अंडरटेक सच काइंड ऑफ ट्रेनिंग्स, दे बिकम एम्प्लॉयबल. ते थोडेसे रेडी होऊन जातात ज्याच्यासाठी आम्ही त्यांना लगेच अब्झॉर्ब करू शकू, अँड वी कॅन ट्राय अँड गेन आउट सम परफॉर्मन्सेस आउट ऑफ दम. सेकंड ट्रेनिंग जे ते घेऊ शकतात ITI ट्रेनिंग. मी सर्वात खालच्या लोकांची गोष्ट करतोय, द व्हेरी व्हेरी लोअर एंडेड ऑफ द स्किल्ड मॅन पॉवर सेट. आय एम नॉट टॉकिंग अबाउट हाय स्किल सेट्स राईट नाव. तर हे ITI ट्रेनिंग जर ह्यांनी जरी घेतलं तर ह्या लोकांना जॉब्स भेटणं खूप सोपं होऊन जाईल. आणि खरं ह्या लोकांना जास्त गरज आहे. आपला जो अनएम्प्लॉयमेंट लोक आहेत ते जास्त रुरलमध्ये आहेत, इन Tier 3 सिटीज, Tier 4 सिटीज, विलेजेस. या लोकांना जॉब्स देणं जास्त गरजेचं आहे. आपलं जरी ॲग्रिगेरियन इकॉनॉमी आहे, ॲग्रिकल्चरल बेस्ड इकॉनॉमी आहे, तरी आता मुलांना ह्याच्या बाहेर येऊन कंपनीजमध्ये काम करायचं आहे, पण त्यांचं एज्युकेशन इज नॉट सपोर्टेड देम. सो देन दीज काइंड ऑफ कोर्सेस विल प्रॉबेबली हेल्प देम आजच्या स्थितीमध्ये, ज्यांना त्यांना लगेच एम्प्लॉयबिलिटी भेटू शकते. ओके, आणि मला विचारायचंय, तुमच्या शेजारी जे बसलेले आहेत रोहित यांना, रोहित, कुशल मनुष्यबळ म्हणजे स्किल्ड मॅनपॉवर लागणार आहे, याच्याबद्दल आपण गेल्या अनेक वर्षांपासून बोलतो आहोत. सरकार सुद्धा या सेक्टरसाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करते आहे. सरकारकडनं काही पावलं उचलली जात आहेत का याबद्दल? निश्चितच सरकारकडून काही ना काही पावलं तर नक्कीच उचलली जात आहेत. स्किल इंडिया हा जो सरकारने डेव्हलपमेंट प्रोग्राम चालू केलेला आहे, आय थिंक दॅट इज वन ऑफ द व्हेरी गुड प्रोग्राम. याच्यामध्ये माझं वैयक्तिक मत असं आहे की स्किल इंडियाचा आवाका तसा पाहिजे तितका मोठा या घडीला नाहीये. मेजरली तिथे ITI लेवलचं एज्युकेशन किंवा जसं अर्जुनजी म्हणले Tier 3 लेवलचं एज्युकेशन, याच्याबद्दल तिथे विचार नक्कीच केला जातो. पण एक विद्यार्थी म्हणून सुद्धा माझं असं मत आहे की Tier 2 किंवा Tier 1 लेवलचे ट्रेनिंग कोर्सेस देखील आपल्याकडे आणले गेले पाहिजेत. तिथे बाहेरच्या युनिव्हर्सिटी सोबत काही कोलॅबरेशन झाले पाहिजेत.
जेणेकरून त्यांचे अकॅडमिशियन्स आणि आपले अकॅडमिशियन्स यांच्यामध्ये एक पार्टनरशिप होऊ शकेल. त्यांच्यातील चांगल्या प्रॅक्टिसेस, त्यांच्यातील चांगले कोर्सेस हे आपल्याकडे येऊ शकतील. आणि आपल्याकडे जसे की आता जे ॲडव्हान्स विषय आजच्या घडीला आपण ऐकतो, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या विषयात देखील ट्रेनिंग कोर्सेस येणं गरजेचं आहे. अदरवाईज एक थोडीशी शक्यता अशी आहे की भारत हा नेहमीच Tier 3 मॅनपॉवरचा रिसोर्स राहू शकतो. तसं न होता इथे Tier 1 आणि बिग लेवल मॅनपॉवरचा रिसोर्स जनरेट होणं देखील तितकंच आवश्यक आहे. ओके. प्रमोद सर, आपण स्किल्ड मॅनपॉवर बद्दल बोलतोय म्हणून स्किल्ड मॅनपॉवर बद्दलच एक प्रश्न विचारते की कुशल मनुष्यबळासाठी काही कोर्सेस आपल्याकडे आहेत का? आमच्या संस्थेमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंटच्या अंडरच एक मोठा प्रोग्राम राबवतो, विच इज सक्सेसफुली रन ऑल ओव्हर इंडिया बाय अ कंपनी विच इज अंडर स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल. ओके. त्याच्यामध्ये जवळपास आजतागायत आमच्या 300 मुलांना 50 लाखाचं ट्रेनिंग देऊन 100-150च्या वर मुलं प्लेस होऊन गेलेली आहे. तर असा हा प्रोग्राम वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये चालू आहे आणि सक्सेसफुली रनिंग आहे. तर याचा आम्ही पूर्ण डिटेल अभ्यास केला. जसं सर म्हणाले, दोघेही सर हे म्हणालेत की त्यांचा जे फोकस होता हा, आता आपण बोलूया क्लास 3, क्लास 4 आणि क्लास 2. क्लास 2 म्हणजे इंजिनियर, ॲडव्होकेट, डॉक्टर, वकील, हे क्लास 2 झाले. हे इंजिनियर आपण ह्या क्लास 2 या लेवलला येतो. तर एक आपण जर अभ्यास केला, एका इंजिनियरला इंजिनियर झाल्यानंतर ॲव्हरेज 200 ते 300 तासाचं ट्रेनिंग द्यावं लागते, म्हणजे तो एम्प्लॉयबल होतो. दिस इज प्रूवन. त्याने किंवा स्वतः तयारी करावं लागते. हे 200-300 तासाचं हे रिअल टाईम एफर्ट त्यांनी मनापासून जर केलं तर तो एम्प्लॉय होतो. आता त्या 200-300 तासामध्ये जसं सर म्हणाले, सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग हे 50 ते 60 तास एक आठवड्याचं देणं गरजेचं आहे. इंजिनियरला सुद्धा आता ITI वगैरे डिप्लोमाची मुलं तर वेगळीच आहेत. ITI मुलांना 4 ते 5 हजार सॅलरी मिळते, डिप्लोमा मुलांना 8 ते 10 हजार मिळते, इंजिनियरला 12, 15, 16 पासून पुढे चालते. तर हे सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग हे देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बऱ्यापैकी मल्टीनॅशनल कंपन्या ॲप्टिट्यूडचं ट्रेनिंग मागतात. ते ॲप्टिट्यूडचं ट्रेनिंग हे पण 40-50 तासाचं आहे. आणि मेजर गोष्ट आहे ही एक टेक्निकल ट्रेनिंग. आता टेक्निकल ट्रेनिंगमध्ये ही जी बाब आहे महत्त्वाची, काटिया, प्रोई, सॉलिड एज, हे सगळे महत्त्वाचे, किंवा सेल्स फोर्स नवीन आलेले टेक्नॉलॉजी, ह्या टेक्निकल ट्रेनिंगला 150 तास देण्याचं गरजेचं आहे. अंडरस्टँड, जसं सर म्हणालेत की या क्षेत्रामध्ये स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलकडेही असे प्रोग्राम डिझाईन करायला लोक कमी आहेत. आणि ते काही डिझाईन केलेत त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत की बाबा या मुलाला 6 महिन्यात जॉबच लागला पाहिजे तर हे 10,000 रुपये स्किल डेव्हलपमेंट काउन्सिलकडून मिळतील. पण काही जणांनी याच्यातून मार्ग काढून असे प्रोग्राम स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल, ट्रेनिंग ऑर्गनायझेशन आणि कंपनी प्लस कंपनीचे CSR फंड, सर 2% CSR फंड मोठ्या मोठ्या कंपन्यांचे हे आपण अकॅडमीला द्यावे, ही एक प्रथा आहे जी युरोपामध्ये, अमेरिकेमध्ये 2% ऑफ देअर प्रॉफिट इज शेअर्ड बाय कंपनीज फॉर डायरेक्ट ऑन अकॅडमी डेव्हलपमेंट. हे जर आपण केलं, हे 300 तासाचं ट्रेनिंग जर आपण दिलं तर रिअल टाईम एम्प्लॉयमेंट मेकॅनिकलमध्ये, ऑटोमोबाईलमध्ये होऊ शकते. हे आम्ही सॉफ्टवेअरमध्ये करून दाखवलेलं. एक आता सप्रे म्हणाला होता की इस्रो पुढे आहे आणि R&D मागे आहे. सप्रे, यू आर करेक्ट. इस्रोचं आणि आपल्या याचा रेशो जर पाहिला अमेरिकेचा आता 1:22 आहे. म्हणजे अमेरिकेने 22 लॉन्च केलेत आणि ते 22 पडलेत तर 1 लॉन्च झाला आहे. आणि इंडियाचे 3 मध्ये 1 आहे. इंडियाने 3 रॉकेट लॉन्च केले तर 2 पडले तर तिसरा लॉन्च झालेला. एवढा मोठा सक्सेस रेशो इस्रोचा आहे. ब्रेन इंडियामध्येच आहे. आणि लक्षात घ्या, सॉफ्टवेअर इंडस्ट्री, मोठ्या मोठ्या सगळ्या कंपन्यांचे CEO कॅलिफोर्नियामध्ये म्हणते, व्हॉट इज सिलिकॉन व्हॅली इन कॅलिफोर्निया? इट इज नथिंग इन कॅलिफोर्निया, इट इज इन इंडिया. ऑल द सॉफ्टवेअर इंडस्ट्री पीपल, मोर दॅन 60-70% पीपल आर इंडियन्स. इंडिया इज सिलिकॉन व्हॅली. ब्रेन इज देअर. फक्त महत्वाचं आहे, असं जसं अर्जुन पवार सर म्हणाले की आपण फक्त कॉपी करून, प्रोडक्शन करून करतोय, चालवतोय, पण मूळ स्वतःचं प्रॉडक्ट डेव्हलप करणे, स्वतःची टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे, त्याला जरा वेळ लागतो. जसं आता आपण सॉफ्टवेअरमध्ये आपण झालो, पुढे आलो, आपल्या इंडियन कंपन्या पुढे आलेल्या आहेत, तसं स्वतः. प्रमोद सर, थोडं थांबवते, आपल्याकडे अगदीच थोडा वेळ राहिलाय आणि अजित आणि शुद्धोधन या दोघांनाही मुद्दा मांडायचा आहे. अजित बोला, थोडक्यात बोला. कुशल मनुष्यबळासाठी जे आता चाललंय डिस्कशन, प्रमोद सर म्हणले की आपल्याला टेक्निकली साऊंड असलं पाहिजे, सॉफ्ट स्किल असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड ट्रेनिंग आले पाहिजे. तर आम्ही झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये यावर पूर्ण फोकस केला आणि आमचे बरेच प्लेसमेंट रेशो वाढलेला आहे. आणि AICTने आत्ताच कुशल मनुष्यबळासाठी आत्ताच एक डिक्लेअर केलं की
इंजिनिअरिंगच्या 4 वर्षाच्या कोर्समध्ये इम्प्लांट ट्रेनिंग हा एक इंट्रोड्यूस केलेला आहे की जो कंपल्सरी केलेला आहे आणि 4 वर्षात 2 महिने त्या विद्यार्थ्यांनी इम्प्लांट ट्रेनिंग करायचं तरच त्याला डिग्री अवॉर्ड होईल. तर हा एक चांगला मुद्दा AICTने चालू केला आहे आणि नक्कीच याचा फायदा मुलांना होईल आणि आपल्याला नक्कीच जो आपण कुशल मनुष्यबळासाठी डिस्कशन करतोय ते नक्कीच थोडंफार तरी चांगला फायदा होईल. नक्की. शुद्धोधन, थोडक्यात. तर जे काही स्किल डेव्हलपमेंटबद्दल सगळेच पॅनलचे लोक जे बोललेत ते अगदीच अचूक, म्हणजे अगदीच एकदम बरोबर बोललेत. पण ह्याच्यात मला एक ॲड करायचं आहे की आपण प्रेझेंट आणि करंट सिच्युएशनला ॲनालाइज करता करता फ्युचरवर त्याचा काय इम्पॅक्ट आहे ते बघायला पाहिजे. सगळे हे विसरतायत की स्किल डेव्हलपमेंट आहेच, पण ऑटोमेशन किती आहे. स्किल डेव्हलपमेंटचं जे आपण आज बोलतोय ते फॉरेनमध्ये काही काळापूर्वी झालेलं, म्हणून तिकडे स्किल्ड लोक होते. आता आपण स्किल डेव्हलपमेंटकडे आलोय, पण आता पूर्ण जगभर ऑटोमेशन सुरू आहे. सो आपण असे स्किल्ड वर्कर डेव्हलप करायला पाहिजेत जे त्या ऑटोमेशनला बीट करतील. तर नुसते कोर्सेस इन्क्लूड करून किंवा स्मॉल टाईम मेजर्स आर नॉट गोइंग टू वर्क. आपल्याला खूप जास्त ह्याच्यावर खोल विचार केला पाहिजे, कारण तुम्ही स्किल्ड वर्कर्स जनरेट कराल, पण जर ते त्या क्वालिटीचे नसतील तर नोबडी इज गोइंग टू बाय अ प्रोडक्ट विच इज मेड बाय अ पर्सन ॲज कम्पेअर्ड टू अ कम्प्युटर. सो ॲक्युरसी आणि प्रॉपरनेस ही नेहमी ऑटोमेटेड सिस्टममध्येच चांगली येते ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल स्किल्ड वर्कर्स. सो हा एक मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. नक्कीच. खरं तर ही चर्चा नेमकी कशी होती असा मला एक प्रश्न पडला होता, कारण की माझा दूरपर्यंत ऑटोमोबाईल क्षेत्राशी काही संबंध नाहीये. पण तुम्ही सगळ्यांनी जे मुद्दे मांडलेत ना, म्हणजे माझ्या स्वतःच्या ज्ञानात भर पडलीच आणि हे डिस्कशन पण इतकं जास्त इंटरेस्टिंग झालेलं आहे. माझ्या मनात अजूनही काही प्रश्न होते पण वेळेअभावी मला विचारता येत नाहीयेत. त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा या विषयावरती जर आपल्याला बोलता आलं तर आपण नक्की बोलूया. तुम्हा सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार. खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही या निमित्तानं उपस्थित केलेले आहेत. खरं तर ब्रेन आपल्या भारतामध्ये आहे आणि आपण रिसर्च आणि इनोव्हेशन्स कशा पद्धतीने करू शकतो याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमामध्ये. मी आता इथेच थांबतेय. नमस्कार.